काळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जो पांडुरंग भजन कीर्तनाच्या रंगात रंगून जातो, त्याच पांडुरंगाच्या आषाढी वारीमध्ये भजनी साहित्य खरेदीसाठी पंढरपुरात मोठी गर्दी होत असते. विशेष म्हणजे यामध्ये पखवाज असेल, मृदुंग असेल, तबला असेल, वीणा असेल, टाळ असेल, अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या खरेदीसाठी वारकरी भाविक गर्दी करत असतात. यामध्ये सर्वाधिक मागणी जी असते ती वीणेला असते. वारकरी संप्रदायामध्ये वीणेला अनन्य साधारण महत्व आहे. भजन कीर्तन हरिपाठ हा वीणेशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे हीच वीणा सध्या वेगळ्या रूपात पंढरपुरात पाहायला मिळते. सागवारी असणाऱ्या वीणेवर गजराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली हे हाताने कोरीव काम करून करण्यात आले. हस्तकलेचा एक अद्भुत नमुना म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या सोबत आहेत माऊली कोकाटे, जे गेल्या 4 पिढ्यांपासून विड्यांचा व्यवसाय करताय. कशा पद्धतीने यंदाच्या वेड्या बाजारात उपलब्ध? हा, या वर्षी आषाढी वारी बघता गेले काही दिवसापासून आम्ही विड्याचा व्यवसाय करत आहोत. पण दरवर्षीप्रमाणे नवीन काहीतरी घेऊन यायचं. पंढरीची वारी म्हणलं सगळे संत गोळा होतात, त्याप्रमाणे यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज याचे कोरीव काम असलेले विणे, सागवानी विणे कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये किमतीचे आम्ही या ठिकाणी तयार केलेले. साधारणपणे विणे मोठ्या प्रमाणावर विड्यांची किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत वेळा उपलब्ध असतात? 1000 रुपयापासून ते 25 हजारापर्यंत विण्याचे दर आहेत. ज्याच्या त्याच्या परीप्रमाणे ते घेतले जातात. खरं तर विणा हा अत्यंत वारकरी संप्रदायात महत्त्वाचा मानला जातो आणि हीच विणा खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने पाहायला मिळते. आता कोरीव काम केलेली जरी विणा पुढे येत असली तरी अशा अनेक प्रकारच्या विणा पंढरपुरात वारकरी भक्तांचं मन मोहून घेताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर.